ईश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूमान्य विश्वमान्य विश्वभूष्य विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंग चार चरणाचा आहे अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे अभंग सर्वांच्या पाठवंतरातला आहे आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगतात विठ्ठल म्हणजेच आहे अखिल कोट ब्रह्मांड नायक जगतधार कुणी प्राण संजीवन नेण्यांचे राजे सदवंचे मेवाप योग्यांची माऊली अनाथाची माय कैवल्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबारायांच्या कृपाशीर्वादानं जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपाशीर्वादानं आदि करून सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादानं भगवंताच्या कृपाशीर्वादानं आदरणीय वंदनीय परमपूज्य गुरुवर्य आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान कृष्णाजी माऊली जायखेडेकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्त भव्य दिव्य अशा प्रकारचा चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधली पवित्र अशी 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या बालकाकडे माझ्यासारख्या पामराकडे माझ्यासारख्या आज्ञानाकडे तुम्हा सर्वांकडून आलेले आहे त्यामध्ये मी माझं परमभाग्य समजतो अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं दृष्ट लागावं एवढं सुंदर हे केलेलं कार्यक्रमाचं निवेदन अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम आहे खरं तर आपला कार्यक्रम मी बऱ्याच दिवसापासून मोबाईलवर आणि युट्यूबवरच फक्त बघत होतो कारण आपला कार्यक्रम काही आपल्या गावापुरता आपल्या जिल्ह्यापुरता आपल्या तालुक्यापुरता मर्यादित नाहीये अगदी महाराष्ट्रामध्ये सप्त्याच्या माध्यमामधून आपल्या गावचं नाव गाजलेलं आहे एवढा मोठा एवढा मुलाचा भव्य दिव्य असणारा हा सप्ताह आणि ह्या सप्ताहामध्ये खरंच माझीही इच्छा होती की मी इकडं कधी यावं पण एक ज्ञानोबारायांचा आशीर्वाद म्हणा बाबांचा आशीर्वाद म्हणा आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याला खरंच ही माझी इच्छा होती ती आज इच्छा पूर्ण झालेली आहे आणि आज आनंद वाटतोय माझं भाग्य याच कीर्तनाला उपस्थित असणारे सगळे जाणकार मंडळी आहेत खरं सांगायचं झालं तर इथं आज गर्दी पण आहे आणि दर्दी पण आहे वाक्य लक्षात ठेवा एक वेळच गर्दी नसली तर चालेल पण गर्दी हे फार महत्वाचे असतात आणि इथं जर बघितलं तर आज गर्दी आहे आणि गर्दी सुद्धा आहे आज म्हणजे खरं तर तुमच्या सगळ्यांच्या समोर मी कीर्तन करावं म्हणजे थोडक्यात माझी आजची परीक्षा आहे मला असं वाटतंय की आजची ही परीक्षा जर मी बाबा पास झालो तर महाराष्ट्रात कसलीही मोठी परीक्षा द्या नापास कधीच होणार नाही तुमचा सगळ्यांचा असणार आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचे हे कार्यक्रमाचे नियोजन तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच वयोवृद्ध मंडळी ज्ञानवृद्ध मंडळी तपोवृद्ध मंडळी परिचित अपरिचित मंडळी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्यामध्ये ज्यांनी सुंदर अशा प्रकारची गोड अशी चाल गायली अशा असणारे आदरणीय वंदनीय परमपूज्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट म्हणजे प्रकाशजी महाराज आहेत त्यांनाही माझं वंदन आहे आदरणीय महाराजांनाही माझं वंदन त्यांना ज्यांनी साथ केली अशा असणारे आमचे आदरणीय वंदनीय परमपूज्य भजन सम्राट संतोष महाराज आहेत आदरणीय त्यांनाही माझं वंदन आहे त्यांनाही धन्यवाद देतो सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचनंतर वेळात वेळ काढून जे आज माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी उपस्थित आहे अतिशय महाराष्ट्रामधलं गायन या क्षेत्रातील प्रसिद्ध नाव असणार त्या सांगायचं जर झालं तर रामायणाचे गाडे अभ्यासक आमचे आदरणीय वंदनीय वारकरी संप्रदायामधलं एक भूषण असणारे धूप बाबांचे अति लढीवाळ अति लाडके असणारे गायक आमचे आदरणीय वंदनीय गुरुवर्य त्यांनाही माझं वंदन आहे आदरणीय नाशिक मध्येही मला साथ करायला तिथं पातर्डे फाट्यावरती होते आणि आजही आहेत वा त्यांनाही माझं वंदन त्यांनाही धन्यवाद तेही माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे सर्वच माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे हा इथं जर विचार करायचा जर झाला तर गाणारे मोठालेच आहेत वाजवणारे बोला की मोठालेच आहे ऐकणारेही
सांगणारा बाबा फक्त बारीक आहे, बाकी सगळे मोठाले सर बघा. पक्वादाची साथ करण्यासाठी जे उपस्थित आहेत अशा असणारे आपल्या जिल्ह्याचं भूषण नव्हे, आपल्या तालुक्याचं भूषण नव्हे, अवघ्या महाराष्ट्राचं भूषण असणारे आमचे आदरणीय वंदनीय आपल्या वारकरी संप्रदायामध्ये घराघरामध्ये ज्यांनी आपला हा वारकरी संप्रदाय समाज प्रबोधनाच्या माध्यमामधून घराघरामध्ये तो परमार्थ पोच केला अशा असणारे निवृत्ती बाबा देशमुख इंदोरीकर महाराजांचे पखवाज वादक असणारे आमचे आदरणीय वंदनीय सचिनजी महाराज आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी आपल्या परिसरामध्ये बऱ्याच जागेवरती महाराजांनी साथ केलेली आहे. त्यांनाही माझं वंदन, त्यांनाही धन्यवाद. सर्वच माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी, काही एका गावची नाहीये, अगदी परिसरामधून तुम्ही सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. समोर बसलेले माझ्या पाठीमागे असलेले तुम्ही सर्वजण जाणकार मंडळी आहात, तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावी तेवढे धन्यवाद कमीच आहे. आदरणीय बाबाजी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आजचा कार्यक्रम आपला चालू आहे अशा असणारे तुमचे आदरणीय वंदन आहे. भागवत कथाकार आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार मधुकरजी महाराज आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य अशा प्रकारचा कार्यक्रम चालू आहे. तुम्हालाही वंदन. सर्वच माझ्या समोर बसलेले जाणकार मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तुम्ही सर्वच परिसरामधून आलेली मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आमचे आदरणीय रमेश तात्या असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. कमिटीतील सर्व मंडळी असतील, गावातील परिसरातील तुम्ही सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित असून तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. त्याच नंतर आपल्याच परिसरामधले असणारे आमचे आदरणीय वंदनीय कीर्तेश महाराज आहेत. त्यांनाही माझं वंदन. गोड कीर्तन करतात. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन. हार्मोनियम साथ करण्यासाठी आमचे आदरणीय महाराजही रवींद्र महाराज आहेत. त्यांनाही माझं एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. वा, छान, गोड. त्यांनाही माझं वंदन. फक्त जाताना ही एक अंगठी मला देऊन टाका, म्हणजे काही अडचण नाही. तुम्हालाही वंदन. लगेच नका देऊ, कीर्तन झाल्यावर द्या, काही काळजी नका करू, मी थांबतो तुमच्यासाठी. त्यांनाही माझं वंदन आहे. तुम्ही सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचनंतर माझ्यासोबत आलेले आमचे आदरणीय वंदन आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट आमचे आदरणीय किशोरजी महाराज आहेत. त्यांनाही माझं वंदन, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचनंतर ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र बघितला, ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मला ओळखतो, नाताना जी माझे मामा लागतात, मृदंग विशारद मृदंग सम्राट आदरणीय अंबुजी महाराज काळे आहेत. त्यांनाही माझं वंदन, आदरणीय त्यांनाही धन्यवाद. पुणेकरी बाबांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं ज्यांनी काम केलंय अशी असणारी सुंदर गोड माईक सिस्टम आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आनंदाची गोष्ट म्हणजे त्यातले त्यात वारकरी माणूस आहे, गळ्यात माळही दिसते. वा, छान. त्यांनाही माझं वंदन आहे. धन्यवाद. टेन्शन राहणार नाही. फक्त महिला मंडळ उखाणा कसं घेतो लक्ष देऊ नाही का? आता सध्याच्या काळात बाबा उखाण्याच्या एवढ्या पद्धती निघल्यात, एखाद्या नवरीचं नवीन लग्न व्हावं आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर तिला उखाणा घ्यायला लावा. एवढा सुंदर उखाणा घेते, एवढा सुंदर उखाणा घेते. उखाणा आहे का? येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा पानं खरे करा करा, आणखी त्याला उंगर बारा, तिकोणाला व्यापारी व्यापारी, सुपारी सुपारी नेते, वाड्याला हाणा नेते, पाण्याला पाणी नेते, वाड्यात टाकते, वाड्यात वाडी 7 वाडे, वाड्यात पदम कलगो गादी गादी उशी उशीर बशी बशीत कप कपात घटी गाडीत वाजला ये मी नानाला तुकोबरांची लेट. अर्ध्यात निम्म्यात संसार आला की मग नाव घ्यायला लावायचं. मग कशी नाव घेणार माहितीये का? बटन तुटलं बटव्याचं. ऐका बरं फक्त तुम्ही आता. बटन तुटलं बटव्याचं आणि काय न घेता सटव्याचं. अरे बाप्पा, नावाच्या पद्धती निघल्यात मारा. नाव कसं घेतो लक्ष देऊ नाही का? पांडुरंगाच्या चरणी फुलं वाटतो वाकून. ऐका हा, पांडुरंगाच्या चरणी फुलं वाटतो वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारायांचा मांडा कोण विठाला. महाराष्ट्रामध्ये दाखवणारे आमचे आदरणीय युट्यूब चॅनल वाले दादा आहेत. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. वा, कीर्तन बघितल्याच्या नंतर त्यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब बटन दाबायला अजिबात विसरू नका. काही काळजी करू नका, तुमच्या सूचना मी देऊन टाकतो. तुम्हालाही वंदन. सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित तुमच्या सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. आता इकडे लक्ष द्या. सेवेकरता जो अभंग निवडलाय तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला अर्थातच मानवी जीवाला खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगतात. पहिला मुद्दा म्हणे महाराज, एवढं तोला मोलाचं जे शरीर आहे
हे शरीर आम्हाला भेटलं कशासाठी, शरीर भेटण्याचं कारण काय, त्याचे महाराजांनी 3 कारण सांगितले. पहिलं कारण सांगितलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे अंत्येची झाली अंगी रूप. जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो, पहिलं कारण. जीवाला जन्म घ्यायचं महाराजांनी दुसरं कारण सांगितलं, जन्मा येणे घडे पातकांचे मूळ अन संचिताचे फळ भोगावया. जन्माला आल्याच्या नंतर जे पाप शिल्लक राहतं ते संचित रूपाने फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो, दुसरं कारण. आणि महाराजांनी जीवाला जन्म घ्यायचं तिसरं कारण सांगितलं, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती. अर्थातच माणसाचं काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागतो. ऐका, वासना, पाप आणि कर्म अशा 3 गोष्टी मनुष्याच्या शिल्लक राहिल्या की मनुष्याला जन्माला यावं लागणार आहे. काहो म्हणे महाराज, आमचाही वासना, पाप आणि कर्म ह्या 3 गोष्टी शिल्लक आहेत का? बरोबर आहे. आपलंही वासना, पाप आणि कर्म ह्या 3 गोष्टी शिल्लक आहेत. त्याच्याकरता एवढं तोला मोलाचं शरीर आपल्याला भेटलंय. पण हे शरीर भेटल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन तुमच्या आमच्या मुखामधून होणं गरजेचं आहे. मला सांगतात, देवे दिला देह भजना आणतो या झाला पाटा बाधिकेचा. जगाच्या चालक मालकानं भगवंतानं हे शरीर जर कशासाठी दिलं असेल तर म्हणे महाराज भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलं. पण लबाड बोलायचं नाही, इमानदारीनं सांगायचं, खरंच त्या देवाकडे आपण जातो का? बोला, लबाड बोलू नका, शेजाऱ्याची शपथ आहे, तुम्हाला खरं सांगा, खरंच त्या देवाकडे जातोय का? महिला मंडळ तुम्हाला सांगतोय, जर तुम्ही खोटं बोललात तर लाडक्या बहिणी योजनेचा पुढचा हप्ता तुम्हाला पडणार नाही. आधी सांगाल, हा खोटं बोलायचं नाही. सांगा, देवाची आठवण येत नाही असं नाही, येते, पण कधी? जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत देव आठवतो का? दुःख आल्याच्या नंतर देव आठवतो? बोला पटकन. हा काय? सुख आहे तोपर्यंत देव मुळातच कुणाला आठवत नाही, पण दुःख आलं की प्रत्येक जण देवाकडे जातो, हात जोडतो देवाला आणि देवाला सांगतो, का रे बाबा देवा, काय तुझं मी वाटोळं केलंय की एवढं दुःख माझ्या पदरामध्ये घातलंस? म्हणजे लोकांचं वाटोळं केल्याशिवाय देवाला काही दुसरं काही कामच नाही का? हा बाबा, मुळातच देव कोणाचंच वाटोळं करत नाही. जे माणसाला कर्म भोगायला आलंय ना ते कर्म प्रत्येकाला भोगायला लागतात. लक्ष देऊ नाही का? एक वेळेस तो मंदिरामध्ये बसलेला देव तुम्हाला मला माफ करल, पण मनुष्यानं केलेलं कर्म हे कर्म कधीच माफ करणार नाही. याच्याकरता माणसानं कर्म करत असताना मात्र कर्म चांगलं करावं. बरोबर आहे. कर्म देवाला, जगाच्या बापाला चुकलं नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. महाराज सांगतात, कर्मे श्रीराम वनवासाला गेला, कर्मानं श्रीरामाला सुद्धा वनवासाला जावं लागलं. दादा तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. कर्म हे प्रत्येकाला भोगायला येणार आहे.
कार्यक्रमाची मजा त्यावेळेस आहे गाणारे चांगले असले पाहिजे, वाजवणारे चांगले असले पाहिजे, ऐकणारे चांगले असले पाहिजे आणि सांगणारा पक्का बिघडलेला पाहिजे. असं आहे का? सगळे जर चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा आहे. बरोबर आहे का नाही? हा, जेवायची मजा कधी आहे? जेवायची मजा मस्तपैकी अशी बाजरीची भाकर असली पाहिजे, त्याच्यासोबत गावरान गाईचं दूध असलं पाहिजे आणि तोंडी लावायला हा हा खायचं कळतं बघा सगळ्याला, ह्याचा असला पाहिजे. बरोबर आहे का नाही? प्रवासाची मजा कधी आहे? गाडी चांगली असली पाहिजे, रस्ता चांगला असला पाहिजे आणि ड्रायव्हर पिल्याला पाहिजे, तेव्हा मजा आहे का? सगळे चांगले असतील तर प्रवासाची मजा आहे. तशी कीर्तनाची मजा त्यावेळेस आहे गाणारे चांगले असले पाहिजे, वाजवणारे चांगले असले पाहिजे आणि ऐकणारेही चांगले असले पाहिजे. जर सगळे चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा नाही तर काही उपयोग नाही. बाबा काही काही गावाला जर कीर्तनाला जर गेला तर तिथं गाणारे नसतात आणि वाजवणारे नसतात. तिथं खाली आमच्या तिकडे मी कीर्तनाला गेलो, तिथं गाणारे नाही वाजवणारे नाही, टाळ घेऊन मागं दोघंच उभा. मी म्हणलं मी पुढे म्हणतो तुम्ही मागून उचला. काय म्हणलं? मी पुढे म्हणतो तुम्ही मागून. आता ते दोघं उठले मलाच उचलायला लागले. आता काय करायचे सांगा बरं? गाणारे वाजवणारे ऐकणारे सगळे चांगले असले पाहिजे. महाराजांनी जसं प्रमाण दिलं लक्ष देऊ नये का? प्रारब्ध क्रियामान हा भोग जर कशाचा असेल तर म्हणे महाराजा संचिताचा भोग आहे. लक्ष देऊ नाही का? आपल्या जीवनामध्ये आपल्याला अपेक्षा प्रत्येकाला सुखाची आहे. बरोबर आहे? इथं बसलेल्यापैकी मुळातच दुःखाची अपेक्षा ज्याला आहे असं मनुष्य इथं भेटणार नाही. प्रत्येकाला जर अपेक्षा कशाची जर असेल तर महाराज सांगतात प्रत्येकाला अपेक्षा इथं सुखाची आहे. पण लक्ष देऊ नाही का? जसं माणसाचं प्रारब्ध असणार आहे तसा तो देव, तसा तो भगवंत, तसा तो जगाचा चालक मालक तुम्हाला मला फळ देणार आहे. देवाला दोषी तुम्ही कधीच ठरवू नका. माणसानं कर्म करत असताना कर्म चांगलं करा. तुम्हाला सुखी ठेवायचंय का तुमच्या जीवनामध्ये दुःख द्यायचंय हे हातात देवाच्या नसून ते कर्माच्या हातात आहे. याच्याकरता माणसानं कर्म चांगलं केलं पाहिजे. लक्ष देऊ नये का? अजून याच्याही पुढे जाऊन सांगतो महाराज, आपल्या जीवनामध्ये दुःख येत आहे त्याचं कारण आहे का? माणसं स्वतःच्या दुःखामुळे जास्त दुःखी नाहीत, शेजाऱ्याच्या सुखामुळे जास्त दुःखी आहेत. हे वाक्य माझं लक्षात असू द्या. काय? माणसं स्वतःच्या दुःखामुळे जास्त दुःखी नाही, शेजाऱ्याच्या सुखामुळे माणसं जास्त दुःखी आहेत. उदाहरण सांगतो, शेजाऱ्यानं बंगला बांधला, घराच्या वास्तुशांतीला आपल्याला बोलवलं. मग वास्तुशांतीला बोलवल्याच्या नंतर त्यानं छान जेवायला केलंय, मस्त गोड गुलाबजामुन केले, त्याच्याकडे जावं, जेवण करावं, वाटलंच तर घरी घेऊन यावं. ते तिथं जात तिथं जाऊन म्हणतो लोकांची मुडके मोडून बांधला, तू मोड बघ जमतंय का? एवढं सोपं आहे का? आता या वयात मी कीर्तन करतो, या वयात मी धोतर घालतो ना, मला सुद्धा बरेच जण म्हणतात महाराज या वयात, कारण मी दिसायला बारीक आहे ना, दिसायला बारीक असल्यामुळे मला महाराज कुठं कोणी म्हणत नाही. खरं सांगा, मी महाराज म्हणून तरी वाटतो का तुम्हाला? नाही. मग का पोतराच आहे का असं काही म्हणता का? महाराजच आहे ना. महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय वजन पडत नाही. बाबा काय काही काही माणसं वजनदार असतात, नबाड बोलत नाही. आमच्या गावात एक 1.5 क्विंटलची बाई आहे, खोटं वाटत असेल तर येऊन बघा. आणि तिच्या घरामध्ये चोर घुसले. कशाला? आता मरायचा बघा तिच्या घरात चोरायने, सांगा बरं. घरात चोर घुसले, बाईला जाग आली. बाईला जाग आली की तिने एक चोर ह्या हातात धरला, एक चोर ह्या हातात धरला, खाली पाडले आणि अंगावर बसली. अंगावर बसून स्वतःच्या पोराला म्हणले पप्या जाय पटकन पोलिसाला बोलू ना. ते बाहेर गेलं आणि परत मध्ये आलं. मध्ये आल्याच्या नंतर म्हणलं मम्मी माझी चप्पलच सापडा नाही. चोर म्हणला माझी घालून जाय पण पोलिसाला बोलू ना. असे वजनदार माणसं असतात. आपल्याकडे बघितलं दाढी नाही गाडी नाही बॉडी नाही, त्याच्यामुळे आपलं वजनच पडत नाही. तिकडे लक्ष द्या. माझा सांगण्याचा विषय हा, माझा सांगण्याचा मुद्दा वेगळा आहे. ऐका, माणसाला प्रत्येकाला जर अपेक्षा जर कशाची असेल, सुखाची अपेक्षा आहे, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कर्म मात्र चांगलं करा. आपल्या जीवनामध्ये दुःख येत आहे, पण दुःख येतंय तरी का? दुःख येण्याचं कारण काय? मुळातच बाबा आपल्याकडं अज्ञान आहे. काय आपल्याकडं? अज्ञान. अज्ञान किती प्रकारचं आहे का? देहाचं, आत्मस्वरूपाचं आणि होता कशाचं, 3 प्रकारचं अज्ञान आपल्या जीवनामध्ये आहे. याच्याकरता आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. जन्माला आल्यापासनं मरेपर्यंत माणसाच्या जे जीवनामध्ये दुःख आहे, हे दुःख किती प्रकारचं आहे? जन्मापासून मरेपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये जे दुःख आहे हे किती प्रकारचं आहे? काही जण म्हणतील महाराज पावला पावलावरती चालताना बोलताना आमच्या जीवनामध्ये आम्हाला दुःख भेटतं. वाक्य लक्षात ठेवा.
आपल्याला चालताना बोलताना आपल्या पावला पावलावरती आपल्याला दुःख आहे, पण मुळातच जन्माला आल्यापासून मरेपर्यंत 4 दुःख आपल्या जीवनामध्ये आहेत. ते कुठले कुठले आहे का? एक म्हणजे जन्माचं, दुसरं म्हणजे मरणाचं, तिसरं म्हणजे वृद्ध काळाचं आणि चौथं आजाराचं. या 4 दुःखांपैकी 2 दुःख आपल्याला टाळता येतात आणि मुळातच त्यातले 2 दुःख आपल्याला टाळता येत नाही. कुठले 2 दुःख टाळता येतात आणि कुठले 2 दुःख टाळता येत नाही? ऐका, जन्माचं दुःख कोणाला टाळता येत आहे का? कोणालाच नाही. जन्माचं दुःख जसं टाळता येत नाही तसं मरणाचं दुःख टाळता येतं का? नाही. मरावं तर प्रत्येकाला लागणार आहे. मी कीर्तन सांगितलं म्हणजे मी जाणार नाही असं थोडेच आहे, मलाही जावा लागणारच आहे. तुम्ही कीर्तन ऐकलं म्हणजे तुम्ही जाणार नाही असं थोडीच आहे, तुम्हालाही जावा लागणारच आहे. महाराजांनी पकवाज वाजवला म्हणजे महाराज जाणार नाही असं थोडीच आहे, त्यांनाही जावा लागणारच आहे. गाणारेही जाणारच आहे. मग सगळेच जाणार आहेत. चोपदार काय अमृत पिऊन आले का? तुम्हालाही जाणंच आहे ना, बरोबर आहे? अहो बाबा, प्रत्येकाला जावं लागणार आहे. जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे. महाराज सांगतात इथे नाही उरो आले अवतार येते पामर जीव किती. म्हणे महाराज इथं राहणारा इथं उरणारा एकही अवतार झालेला नाही. आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावा लागणार आहे. आमचे गुरुवारे इंगळे बाबा एक दृष्टांत सांगायचे, लक्ष देऊ नाही का? आमच्या गावात एका रामभाऊचं 1 नंबरला लिस्ट मध्ये नाव आलं यमदेवाच्या. आता यमदेवाकडे जर बघितलं अशी लिस्टच असते, आज कोणाचा नंबर, उद्या कोणाचा नंबर, परवा दिवशी कोणाचा नंबर. आमच्या गावातल्या रामभाऊचं 1 नंबरला लिस्ट मध्ये नाव आलं. यमदेवाने रामभाऊचा घर पत्ता काढला. यमदेव रामभाऊच्या घरी गेले आणि रामभाऊला सांगितलं, रामभाऊ या मृत्यू लोकांमध्ये आता आपल्याला राहायचं नाही, आता आपल्याला वरती जायचंय. सांगितलं तुम्ही कोण? म्हणे मी यमदेव. यमदेव म्हटल्याच्या नंतर रामभाऊ म्हणले, देवा मला घेऊन जायचंय ना, घेऊन जा, काही हरकत नाही, पण प्रवास तुम्ही खूप दूरचा करून आलेला, थकला असाल, काहीतरी माझ्या हातचं खाऊन जा. चालतंय म्हणे. रामभाऊने यमदेवाला खाण्यासाठी असा प्युअर तुपातला शिरा केला आणि त्या शिऱ्यामध्ये टाकल्या झोपीच्या गोळ्या, दिला यमदेवाला खायला. यमदेवानं शिरा खाल्ला, यमदेव झोपले. तोपर्यंत रामभाऊने यमदेवाकडली लिस्ट घेतली, स्वतःच 1 नंबरचं नाव खाली घेतलं आणि खालचं नाव वरती घेतलं. यमदेव उठले. यमदेव उठल्याच्या नंतर यमदेव म्हणले, वा रामभाऊ एवढा छान शिरा केला, एवढा गोड शिरा केला, मी तुम्हाला काहीतरी देणार आहे, काहीतरी देणार आहे. म्हटल्याच्या नंतर रामभाऊ तो उड्याच मारू लागले. रामभाऊ म्हणले, मरणही वाचलं आणि देवच मला काहीतरी देणार आहे, सांगा देवा काय देणार आहात? यमदेव म्हणले, जास्त काही नाही, मी लिस्ट वरून सुरू करणार होतो, आता खालून सुरू करणार आहे. आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागतंय. इथं राहण्यासाठी बाबा कुणीच आलं नाही, प्रत्येकाचं जाणं हे निश्चित आहे. म्हणजे जन्माचं आणि मरणाचं बाबा हे 2 दुःख आपल्या जीवनातील आपल्याला टाळता येत नाही. पण अजून पुढे जाऊन सांगतो, जो निरोगी आयुष्य जगतो त्याला आजाराचं दुःख नाही, आणि जो तरुण काळा जगतो त्याला वृद्ध काळाचं दुःख नाही. एक म्हणजे जन्माचं दुःख आहे आणि मरणाचं, 2 दुःख टाळता येत नाही. आजाराचं आणि वयाचं दुःख हे नक्की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला टाळता येईल. पण महाराज आमच्या जीवनामध्ये दुःख येऊनच देऊ नका. दुःख न येण्यासाठी काय करावं लागेल? अज्ञान आपल्या जीवनातलं बाजूला काढावं लागेल. अज्ञान बाजूला काढायचं काम जर कोण करत असतील तर हे साधू संत करतात. अज्ञाना लावावे सण मार्गाशी, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट रीती उपकारे, येते उपकारासाठी आले गरजा. तुमच्यावरती आमच्यावरती उपकार करण्यासाठी, अर्थातच तुमच्यासाठी आमच्यासाठी देह झिजवणारे जर कोण असतील तर महाराज सांगतात हे साधू संत आहेत. ऐका, एक वेळेस देवाची संगत होणं सोपी आहे, देवाची भेट होणं सोपी आहे, पण तेवढं साधू संतांची भेट होणं सोपी नाही, अवघड आहे.
संत भेटी. हे संतांची भेट लई अवघड आहे. पण एखाद्याच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली, एखाद्याला जर संतांची कृपा जर झाली, तर मग महाराज सांगतात संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया वारिले. फक्त साधू संतांची भेट होणं, कृपा होणं हे फार महत्वाची आहे. मग आपल्या जीवनामध्ये मुळातच ज्याला अपेक्षा सुखाची आहे त्याला नक्की सुख भेटणार आहे. मुळात आपल्याला अपेक्षा सुखाची आहे. बरं, अजून याच्याही पुढे जातो. बाबा, ज्याची अपेक्षा आहे त्याची प्राप्ती नाही, आणि ज्याची प्राप्ती आहे त्याची अपेक्षा नाही. बरोबर आहे. सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे, पण त्याची प्राप्ती मात्र प्रत्येकाला नाहीये. दुःखाची अपेक्षा मुळातच कोणाला नाही, पण त्याची प्राप्ती प्रत्येकाला नक्की आहे. म्हणजे ज्याची अपेक्षा आहे त्याची प्राप्ती नाही, आणि ज्याची प्राप्ती आहे त्याची अपेक्षा नाही. बरं, एक वस्तू ह्या काळामध्ये सुख देत असेल तर तीच वस्तू पुढच्या काळामध्ये दुःख देते. वस्तू एकच असते, बदलतो तो फक्त काळ, आणि काळानुसार वस्तूचा बदल होतो. एकच वस्तू असते, फक्त त्या वस्तूचा काळानुसार बदल होतो. थंडीच्या दिवसामध्ये अंगामध्ये घातलेलं स्वेटर हे सुखाला कारणीभूत आहे की दुःखाला? बोला. सुखाला. ते स्वेटर उन्हाळ्यात मे महिन्यात घाला, कशाला कारणीभूत आहे? दुःखाला ना. मला सांगा, वस्तू बदलली की काळ बदलला? काय बदलला? बदलला तो काळ. वस्तू एकच आहे, बदलला जर काय असेल तर काळ बदलला, आणि काळानुसार त्या वस्तूचा बदल झाला. आता एखादा गोड पदार्थ आहे, आणि तो गोड पदार्थ एखाद्याला आवडतो, पण तोच गोड पदार्थ जर रोज 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 पात्रामध्ये वाढला तर माणसाला काय होते? हा, बोला की. काय होते? उलटी. बरोबर आहे. बरं, तिला उलटी का म्हणतात हा कधी तुमच्या डोक्यात प्रश्न आला आहे का? आलाय का तिला उलटी म्हणतात? नाही माहित? मी सांगू का? का तर तिला उलटीच म्हणतात. असं आहे का ते? उलटी या शब्दाचा अर्थ लक्ष देऊ नाही का? पात्रातला घास हातात आला, हातातला घास तोंडात गेला, तोंडातला घास पोटात केला, ही प्रक्रिया झाली सुलटी. पण पोटातला घास पचन न होता परत तोंडावाटेच परत येणं, ही प्रक्रिया झाली. म्हणून ती वाक्य लक्षात ठेवा, आपली मराठी भाषा फक्त PhD पुरती मर्यादित नाहीये. प्रत्येक शब्दाला स्वतंत्र भूमिका आहे. झाड आणि वृक्ष हे डीएड बीएड ला समानार्थी आहे, पण विश्वकोशामध्ये नाहीये. झाड वेगळं, वृक्ष वेगळं, वेल वेगळी, अन्न वेगळी. प्रत्येक शब्दाला स्वतंत्र भूमिका आहे. बरं, तुम्हाला महिला का बरं म्हणतात? तुम्हाला महिला का म्हणतात? पाठीमागे बसलेले बोला. हा, नाही माहित? मी सांगू का? सांग म्हणा. तो तुला आणलंच कशाला? तू 2 तास इथं आलासच कशाला म्हणा? तूच सांग. समजलं का महिला म्हणतात? लक्ष देऊ नाही का? ऐका बरं, महिला का म्हणतात मी तुम्हाला सांगतोय. यांना पुरुष म्हणतात म्हणून तुम्हाला महिला म्हणतात. हेच उत्तर आहे ना? असं आहे का? नाही. महिला या शब्दाचा अर्थ असा आहे, मै अधिक ला इजिकल टू महिला. मै म्हणजे पृथ्वी, ला म्हणजे सरस्वती. तुम्ही आम्ही आपण सर्वजण जन्माला आल्याच्या नंतर मुळात ज्या माऊलीनं तुम्हाला मला ज्ञान दिलं त्या माऊलीचं नाव म्हणजे महिला. त्या माऊलीचं नाव म्हणजे महिला. ऐका, ते ज्ञान बऱ्याच जणाला कमी पडलं म्हणून काही जणांनी लग्न झाल्याच्या नंतर घेतलं. ज्यांचं झालंय त्यांना विचारा, जे पिपळा खाल्ले म्हणजे त्यांना काही कळणार नाही. त्याच्यासाठी एखादं तरी लग्न करावं लागतं. मी फार जबाबदारीनं बोलतोय बरं, हे वाक्य लक्षात असू द्या. बरोबर आहे का नाही? कारण प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत शिकवते. वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका. नाव्याची बायको म्हणते मेल्याने माझा केस न गळा कापला. पेंटरची बायको म्हणते एका रट्यात थोबाड रंगवे. बरोबर आहे. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. कोणाची बसते सांगा ना? गायनाचार्याची बायको गपची बसते का? होय, किती गोड चाल गा, घरी जा. घरी जायचं आणि घरी गेल्यावर बायकोला म्हणायचा वा चैतन्य महाराजांच्या कीर्तनात एवढी गोड चाल गायली. बायको म्हणते ग बसा, लग्नाच्या आधीपासून मला माहिती तुम्ही किती चाली चिकून करा. मला काय करायचं सांगा? काय करायचं? हो, कीर्तनकाराची बायको काय गपची बसते का? कीर्तनकाराची बायको गपची बसत नाही. पण मला त्याचा अनुभव नाही म्हणून मी अजून काही सांगत नाही. तुम्ही म्हणता महाराज याचा अनुभव
अनुभवच तुम्हाला नाही मग हे सांगता तरी कशाला? हे बघा मी प्रामाणिक माणूस आहे, काही जरी बोलल तर मी पुरावा देऊन बोलल, कारण महाराजाच्या बोलण्याला पुरावा असावा बरं. आणि जर महाराजाच्या बोलण्याला पुरावा नसेल तर इथं महाराजीचा पुरावा, मी पुरावा देऊन बोलणार आहे, याला पुरावा आहे. ऐका, फलकटतो संसार येते सार भगवंत, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार मुळात संसारात प्रपंचात सुखाचा विचार कुठंच नाही. आज संसार हा प्रपंच जर कसा असेल तर हा फलकट आहे महाराज, बरोबर आहे का नाही? नवरा बायकोचे कितीही भांडणं हो दे, विजय कोणाचा असतो? कोणाचा? बायकोचा, बरोबर आहे का नाही? 100तून एखादं भांडण असेल तर तिथं नवऱ्याचा विजय झाला, नाही तर चोपदार सगळीकडे विजय कोणाचा आहे? बायकोचा, बरोबर आहे का नाही? सगळीकडे जर विजय कोणाचा असेल तर बायकोचा विजय. बायकोला भांडण करताना 1 नंबर जर काढायचा असेल तर ती भांडी आदळणार, बोलणार मोठ्या मोठ्यानं, पण नंबर 1च काढणार, भांडणार, बरोबर आहे का नाही? आणि लईच भांडण झालं आणि नवऱ्यानं नाही ऐकलं तर ठरलेला शब्द, मी चालले माझ्या. चांगला अभ्यास आहे तुमचा सगळ्यांचा, छान, नंबर 1. मी चालले माझ्या माहेराला, बरोबर आहे का नाही? आता ऐका, बायको माहेराला चालले म्हणलं की तुम्ही काहीच करायचं नाही, बायकोची पिशवी घ्यायची, पिशवी भरायची आणि बस स्टँडला नेऊन घालायचं, एवढं काम करायचं. बायको बसमध्ये बसली, आपण खाली गाडीवर उभा, आणि मग नंतर गाडी निघायला वेळ. मग आता गाडी निघायला वेळ असल्याच्या नंतर मग तिथं बायकोचं सुरू होणार. लक्ष देऊ नाही का बरं? खिडकीतून ती आपल्याला बघणार, आपण तिला बघायचं, ती आपल्याला बघणार, आपण तिला बघायचं, मग नंतर बायकोचं सुरू होणार. जायचं नव्हतं मला, जीव आहे तुमच्यात, स्वयंपाक करता येत नाही तुम्हाला, शेंगदाण्याचे लाडू केले, सकाळी एक खाल्लं, संध्याकाळी एक खाल्लं. जायचं नव्हतं पण भांडण झाली, तुम्ही सांगायला पुढे मला जावं लागेल, पण आधी सांगायला मी माहेराला चालले, दुसरी बाई कोणी आणू नका घरी, ते आधी सांगायला. नवरा म्हणतो का ग, मग एवढीच काळजी तर तू चाललीसच कशाला? बायको म्हणते मी कुठं चालले, तुम्ही म्हणलात म्हणून चालले, मी कुठं म्हणलं, काय लागत मिटलं का नाही भांडण? काय लागतंय? बरोबर, फक्त बायको सांभाळायची माणसाला हातोटी असली पाहिजे, हे लक्षात असू द्या. फक्त बायको सांभाळायची हातोटी असली पाहिजे, काही लागत नाही भांडण मिटायला. आता आपला सत्ता मोठा असल्यामुळं परिसरातून भरपूर लोक येतात, बरोबर आहे का नाही? परिसरामध्ये आपल्या अंतरावर 5-6 किलोमीटर 10 किलोमीटर अंतरावरती एखादं गाव आहे, आणि त्या गावातून आपल्या गावात कुणीतरी कीर्तनाला यायला, बायको विचारणार कुठं चाललात? त्या सप्त्याचं नाव आहे, ह्या गावात चाललोय म्हणे, बरोबर आहे का नाही? ह्या गावात कीर्तनाला चाललोय, आज चैतन्य महाराजांचं कीर्तन आहे, बारीकच पोरग आहे, बघून यावा काय दिवा लावता येतं म्हणून चालू आहे. चालला तू आहे, कितीचा टाइम आहे? काय नाही म्हणे, 9 ते 11 कीर्तन आहे, 11ला कीर्तन संपल, नारळ बुका नाही म्हणलं तरी 11:30 घरी यायला 11:30-12 वाजते, बरोबर आहे का नाही? 11:30चा टाइम दिला होता बायकोला घरी येण्यासाठी. आता लक्ष देऊ नाही का बरं? 11:30 होईपर्यंत बायकोचं तुम्हाला एकही फोन येणार नाही, पण 11:31 हो द्या, फोनावर फोन चालू. 11:30चा टाइम दिलेला, काही जरी म्हणलं तर कसंही घरी जायला 12 वाजता. मग घरी गेलो मग बायकोचा राग, कारण टाइम दिलेला होता 11:30, घरी यायला किती वाजलेले? घड्याळीत वाजले, आणि बायकोचा चढलाय, असं बरोबर आहे. मग बायको आपल्याला मोठ्यानं विचारणार, कस काय एवढा उशीर झाला? काय नाही म्हणायचं, काय मग आपण सुरू करायचं. ती जेवढ्या आवाजात बोलली ना मोठे, तेवढ्या आवाजात मोठ्या ना आपण बोलायचं नाही, मग आपण हळू आवाजात बोलायचं. काय नाही म्हणे ते चैतन्य महाराजांचं कीर्तन होता, 1 नंबर कीर्तन झालं, बारीकच पोरग होता, पण छान सांगितलं त्यानं. काय नाही 11लाच कीर्तन संपलं, राईट 11:30 वाजूस तर मी घरी येणारच होतो. गाडीवर बसलो, गाडीला किक मारणार की तेवढ्यात तुझा बाप मला तिथं भेटला, माय अण्णा बी आलते काय. मग बायकोचा धक्का सुरू आहे, काय म्हणले अण्णा, काय म्हणले अण्णा? मग आपण लगेच म्हणायचं, सांगतो पाणी आण, सांगतो पाणी आण, गिलास भरून पाणी घेऊन बायको आपल्याकडे येणार,
मग नंतर म्हणणार. पण दटा चालूच होय. काय म्हणले अण्णा? काय म्हणले? मग आपण म्हणायचं काय, अण्णाला जे हरी घालतोय तर तेवढ्यात तुझी माय बी तिथं दिसली. माय कधी घालते काय बाबा? म्हटलं ना भांडण काय लागतंय, बरोबर आहे का नाही? फक्त बायको सांभाळायची, माणसाला हातोटी असली पाहिजे. आता काही लागत नाही बाबा. मुळातच हा संसार फलकट आहे. एक जण असं बारीक कठीण करून आलं, बारीक कठीण, आणि ती बायकोकडे गेलं. बारीक कठीण करून येऊन बायकोकडे गेलं. बायकोला म्हणला, का ग आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला, असं काय म्हणायची गरज होती का? बायको काय म्हणली माहिती का? चप्पी करून यायचं ना, पाळण्यातले दिसला असतात. काही खरं नाही महाराज. हा संसार आहे म्हणे, हा प्रपंच. अहो बाबा, एक बायको माहेराला गेली, एक म्हणजे सगळ्याला एकच असतात हे लक्ष देऊ नाही का? बायको माहेराला गेले, मग माहेरून नवऱ्याला फोन केला. हॅलो, कुठे आहे? नवरा म्हणला घरीच आहे. बाईला विश्वासच नाही. बाई म्हणली मिक्सर वाजवा. वाजवलं पहिल्या दिवशी मिक्सर. दुसऱ्या दिवशी फोन, हॅलो कुठे? नवरा म्हणला घरीच आहे. बाईला अजिबात विश्वास नाही. बाई म्हणली कुकरची शिटी वाजवा. वाजवली. दुसऱ्या दिवशी कुकरची शिटी वाजवली. आणि तिसऱ्या दिवशी माहेरानं सासर लागली, पण नेमकी त्या दिवशी न सांगता आली. आणि ते त्या दिवशी घरी नव्हतं. पोराला विचारलं तुझा बाप कुठे आहे? पोरग म्हणलं मम्मी 3 दिवसापासून मिक्सर आणि कुकर घेऊन हिंडते, कुठे तर काय मिळच लागा. हा संसार आहे म्हणे, हा प्रपंच. हा संसार, हा प्रपंच जर कसा असेल ना, फलकट आहे. इथं सार जर काय असेल तर महाराज सांगतात फक्त इथं भगवंताचं फलकट तो संसार येते सार. सार जर काय असेल तर फक्त भगवंताचं नामचिंतन सार आहे. बाकी सगळं ह्या संसारातलं प्रपंचातलं जर कसं असेल तर म्हणे महाराज हे फलकट आहे म्हणे, हे मुळातच काही कामाचं नाही. ठीक आहे, सुख पाहिजे नेमकं करावं काय लागणार? तुकोबारायांनी एक अगदी सोपा उपदेश केलाय. जगद्गुरु तुम्हाला सांगता, जगद्गुरु तुकोबारायांनी ऐका, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अपेक्षा सुखाची आहे ना, दुःख नकोय ना, तर सोपं काम करा. काय करायला महाराजांनी सांगितलं तर त्याची वर्णनात्मक स्तुती आजच्या अभंगाच्या प्रकरणात
महाराज आपलं एवढे सुंदर सुंदर गाणारे आपल्या इथे येतात, त्याचं कारण लक्ष देऊ नाही का? किंमत जर करायची जर झाली तरी यांची किंमत पैशानं कधीच केली जाणार नाही. फक्त आपल्याकडे येतात त्याचं कारण म्हणजे हे तुमच्या आमच्या प्रेमापोटी आहे. प्रेमापोटी आहे. मी नेहमी सांगत असतो बरं बाबा, रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचं नातं हे कधीही कामाला येतं, कधीही कामाला येतं रक्ताच्या नात्यापेक्षा. अहो देव सुद्धा भुकेला जर कशासाठी असेल तर दादा प्रेमासाठी भुकेला आहे. थोर प्रेमाचा त्या देवाला जरी काय लागत असेल तर महाराज सांगतात त्या देवालाही प्रेम लागतं. एवढे सुंदर वाजवणारे, एवढे सुंदर गाणारे आपल्या गावामध्ये येतात म्हणजे तुम्ही यांच्या सर्वांवरती गुणीजन मंडळीवरती केलेलं प्रेम आहे आणि याची जाण तुम्हाला सर्वांना आहे. गुणीजनांची जाणीव आपल्याला असली पाहिजे बरं. आणि याची जाण जी आहे हे तुम्हाला आम्हाला गायन करणं काही सोपं नाही बाबा. असं बिंबीच्या डेटापासून वर डावं लागतं. गायनाचार्यांसाठी एक वाक्य सांगतो, लक्ष देऊ नाही का? संगीत शक्ती हार घट में बसे राम. लक्ष देऊ नाही का बरं? संगीत शक्ती हार घट में बसे राम, रोगी को राग सुना के देती है आराम. गायन करणं काही एवढं सोपं नाही, पखवाज वाजवणंही तेवढं काही सोपं नाही. तेही फार अवघड आहे. रबाड बोलत नाही बरं बाबा. मी सुद्धा 2 वर्ष पखवाज शिकलोय कीर्तनकार होण्याच्या अगोदर. हे माझे मामा पाठीमागं बसलेले, त्यांना विचारा खोटं वाटत असेल तर. 2 वर्षामध्ये मी 2च बोल शिकलो. कुठले कुठले माहितीये का? दागिनाता आणि तागी गीता. 2 वर्षात 2 बोल. ते कधी टाळीत बसायचं, ते कधी हातात बसायचं. 2च बोल 2 वर्षात. मग 2 वर्षानंतर आमचे वडील गुरुजीकडे गेले आणि गुरुजीला म्हणजे का हो शिकला का तुमचा मुलगा? ऐका बरं काय म्हणले माझे वडील गुरुजीला, शिकला का आमचा मुलगा? तर नातं घरचं असल्यामुळं हास्य मजाक चलायची त्यांची. मग मामांनी असे कोपरापासून हात जोडले आणि कोपरापासून हात जोडून मामा म्हणले तुमचा मुलगा तर काही शिकला नाही, पण मला जेवढं येत होतं तेवढंही सोडून टाकलं बाबा. ते आज वाजवायला बसणार होते पण त्याच्यामुळे वाजवायला नाही बसलं. सगळं म्हणल्यावर काय वाजते त्याच्यामुळं नाही बसणार. पखवाज वाजवणं काही सोपं नाही महाराज. असे बोट फुटतात महाराज, घाम येतो नाही का? पखवाज वाजवत असताना किती घाम येऊ द्या कधीच पुसायचा नाही बरं. त्याच्यामुळे रुमाल तुमच्यापासून मी बाजूला घेतलाय. कधीच घाम पुसायचा नाही. त्याचं कारण लोकांनाही कळलं पाहिजे पैसे कष्टाचे म्हणून. पैसा 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 बघते, पैशा माग काय कष्ट आहे ना हे कोणी बघत नाही. ते काही सोपं नाही. लोक म्हणतात लई महाराज मंडळींचे आयुष्य आयुष्य होय येऊन बघा मग कळतं मजा आहे का? मजा नाही महाराज. एवढा लांबचा प्रवास करून आलोय, खोटं बोलत नाही. 3:30-4 वाजता मी संभाजीनगर मध्ये होतो आणि त्या संभाजीनगर मधनं 8 वाजेपर्यंत 8-8:30 पर्यंत मी तुमच्यापाशी पोहोचलेलो आहे. 300-350 किलोमीटर अंतर आहे. काही सोपं नाही महाराज प्रवास करणं. जे प्रवास रोज करतात यांनाच विचारा, आदरणीय बाबांना विचारा, आदरणीय महाराजांना विचारा. हे काही प्रवास करणं एवढं काही सोपं नाही, फार अवघड आहे. कुठल्या टायरवरती कोणाचं नाव लिहिलेलं असेल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. आयुष्य छोटा विषय, माणसानं चांगलं जगून घेतलं पाहिजे. काही नाही म्हणे महाराज आयुष्यामध्ये. या वयात मी कीर्तन करतो, माझी पात्रता नाही तुमच्या समोर मी बोलावं, माझी पात्रता नाही मी तुम्हाला कीर्तन सांगावं, पण एक मनाचा मोठेपणा करून तुम्ही सर्वजण माझ्या कीर्तनाला बसलेला. गुरुवर्य बाबा सांगायचे बरं, दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी स्वतःचं मन अगोदर फार मोठं असावं. दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी स्वतःचं मन अगोदर फार मोठं असावं लागतं. नाहीतर मी तुम्हाला कीर्तन सांगावं, आदरणीय बाबा बसलेले तुमच्या समोर, आदरणीय भागवताचार्य महाराज बसलेले तुमच्या समोर मी कीर्तन सांगावं, मी काय दादा तेवढ्या पात्रतेचं नाही. एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मी कीर्तन करावं, सोप्यात सोपं आपल्या मराठी भाषेत सांगतो, मी काय त्याला ऐकीचं नाहीये बघा. म्हणजे तुमच्या सर्वांचा मनाचा मोठेपणा करून आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. लक्ष देऊ नाही का? सोपं कुठलंच नाही. गायनही अवघड आहे, पखवाजही अवघड आहे. कीर्तन सोपं आहे का? नाही. बोलणं कोणाला सोपं वाटतं हात वर करा. ज्याला सोपं वाटतं त्यानं इथं उभा राहा, मी खाली बसतो मस्त. सोपं आहे का? बोलणं सुद्धा सोपं नाही बाबा. आमच्या गावात एक नवीन सरपंच झाले, सरपंच नवीन होते. शाळेमध्ये 15 ऑगस्टला भाषण करायला अशा माईकवर उभा राहिले. सरपंच साहेबांना सुरू केलं, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे, कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळ्या मुलांनी एकसारखा ड्रेस घातलेला आहे, कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळे मुलं एका रांगेमध्ये उभा आहेत, कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळे शिक्षक सुद्धा शाळेमध्ये आलेले आहेत, कारण आज 15 ऑगस्ट आहे.
सरपंच साहेब 15 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्ट आहे, पण का म्हणून ते तरी सांगा. सरपंच साहेब म्हणले काल 14 ऑगस्ट होता म्हणून आज 15 ऑगस्ट आहे. बोलणं सोपं आहे का? बोलणं पण सोपं नाही महाराज, हे फार अवघड आहे महाराज. लक्ष देऊ नाही का? गायन पखवाज कीर्तन करणं हे बोलणं ऐका इथलं काही सोपं नाही. सोपं एवढंच आहे, खाली बसल्या बसल्या नाही जमलं नाही जमलं एवढं सोपं आहे. बाकी सगळं अवघड आहे, तेवढंच सोपं आहे महाराज. हो आणि ऐका लक्ष देऊन ऐका, कला देवानं देत असताना एकाला एक दिली. सगळ्या कला कधीच आवडत नाही. लक्ष देऊन ऐका, मला कीर्तन येतं तर गायन अजिबात जमत नाही. ज्याला गायन येतं त्याला पखवाज येत नाही, ज्याला पखवाज येतो त्याला कीर्तन येत नाही, आणि ज्याला काहीच जमत नाही त्याला लोकांची निंदा केल्याशी जमत नाही. हे गणित आहे, हे गणित आहे. आणि जीवनात नाव ठेवणारे असावे बरं, 100% नाव ठेवणारे असावे. चांगल्याच रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्याच माणसाला हे विरोधक असतात, दुसरे कोणाला नसतात. नाव ठेवणारे जीवनामध्ये असले पाहिजे, बरोबर आहे का? निंदकाचे घर असावे. अजून एक वाक्य सांगता का, जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. ऐका बरं, जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. लोग निंदा उसी की करते हैं जो जिंदा है, तारीफ को लोग मरने के बाद करते हैं. मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निंदाच करणार आहे. गेल्याच्या नंतर तर म्हणतील होता दादा चांगला होता, असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास होणार आहे, बरोबर आहे का नाही? लक्ष देऊ नाही का? मजा आहे महाराज, आनंद आहे, आणि हा आनंद घेतला पाहिजे. कारण हा आनंद स्वर्गात सुद्धा नाही, हा सुख सोळा स्वर्गी नाही, आनंद स्वर्गात नाही. त्याच्यामुळे आनंद घेतला पाहिजे, बरोबर आहे का नाही? परमार्थ करायचं एक वय, तरुण वयात परमार्थ केला पाहिजे. वय झाल्याच्या नंतर परमार्थ करून काही उपयोग नाही. तरुणपणात परमार्थ करायचा म्हणजे नाचू कीर्तन ज्ञानदीप परमार्थ करायचा आहे तर तरुणपणात केला पाहिजे, बरोबर आहे का नाही? परमार्थ करायचं तर कधी केला पाहिजे? तरुणपणात परमार्थ केला पाहिजे. पण आपलं गणित उलट आहे. हाईस तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर. पण असं आहे का? परमार्थ हा तरुणपणात केला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. लक्ष देऊ नाही का? इथं आनंद येताल्यासारखी मजा दुसरीकडे कुठं नाही. पण आनंद घेत असताना आनंद पचला बी पाहिजे बरं. आनंद पचाय काय लागते माहितीये का? ताकद लागते. ताकदीशिवाय आनंद पचत नाही. आमच्या गावात एक 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली. आजी लक्ष देऊ नाही का? आजी 80 वर्षाच्या आणि लॉटरी 10 लाखाची. बँकेचे मॅनेजर म्हणले डायरेक्ट आजीला सांगतात आजी मरत्यान का, तर लॉटरी 10 लाखाची आणि आजी 80 वर्षाच्या. आनंद पचणार नाही. काळजी करू नका म्हणले. गावच्या कोतवालाकडे गेले. गावचा कोतवाल हुशार. कोतवाला आजीकडे गेला ना आजीला सांगितलं आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? आजी म्हणल्या लागूच शकत नाही. कोतवाल म्हणला योगायोगाने जर लागलाच तुमचा नंबर तर. आजी म्हणले बाबा आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्षाचे झाले, लॉटरी लागणच कशी? लागूच शकत नाही. कोतवाल म्हणला आजी चुकून हुकून जर लागलीस तर त्यातले 5 लाख तुला. कोतवालच मिळाला. बघा कसला काय म्हणलं नाही. आनंद पचायला सुद्धा काय लागते ना म्हणे तर ताकद लागते. हा जो आनंद आहे ना, आनंद ताकदीशिवाय पचत नाही. लक्ष देऊ नये का? माझा विषय थोडासा बाजूला गेलेला आहे. विनोदाचा भाग सोडून द्या. खरं म्हणजे कीर्तनामध्ये तुम्ही जाणकार मंडळी आहात. खरं तर कीर्तनात विनोद नसावा बरं, हे वाक्य लक्षात असू द्या. तुम्ही म्हणता महाराज कीर्तनामध्ये विनोद नसावा, तुम्हीच म्हणता राहून राहून तुम्हीच विनोद करता का? हे वाक्य लक्षात ठेवा. कीर्तनात विनोद नसावा हे मान्य, पण मावा पडल्या फवारा हाणावच लागतोय, हे लक्षात असू द्या. पण फवारा हाणल्यावर किडे मरावे ना. काय म्हणणार? म्हणजे बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही बाबा? फवारा हाणल्यावर किडे कुठंच मरत येत बाबा. काही जाग्या फवाऱ्यातून किडे निघत. सगळे फ्रेश असले पाहिजे तर कार्यक्रमाची मजा आहे. एका गावात एक जण असे माझ्या समोर बसलेले कडक टोपी नेहरू धोतर समोर बाबा. कीर्तन सुरू झाल्यापासून बाबा मला नुसतं असे करायचे. मला वाटलं बाबाचं लईच आदर्श आहे, सगळं कीर्तन बाबाकडे बघून केले.
कीर्तन झालं, कार्यकर्त्यांना विचारलं, म्हणलं का हो माझ्या समोर जे बाबा बसलेले होते त्यांचा लयच अभ्यास दिसतोय, लोक म्हणले ते बहिरे होते, बघा काय करायचं, त्यामुळं बोलणारे पाहिजे सगळे, काही काही हसत नाही बोलत नाही का अशी बघते. का तुम्हाला वाटलं गेलं गेलं का काय माहिती, हा माणसानं त्याच्यामुळे हसलं पाहिजे, बोललं पाहिजे, फ्रेश राहिलं पाहिजे. जे खळकून असतं ते मोकळ्या मनात असतं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून, बरोबर आहे का नाही, तिकडे लक्ष द्या. हा हसलं पाहिजे. जो खळकून असतो तो मोकळ्या मनात असतो, जी जात गलात असते ती प्युअर आपल्या घडीची असते बघा, त्यामुळे हसलं पाहिजे. अहो काय कायला हसण्यासाठी 500-500ची इंजेक्शन आहेत, हसण्यासाठी इंजेक्शन दिले हसव ना, ते हसत नाही, ते नुसतं पण हात जरा मोकळ्या म्हणून कवा जाशील म्हणून सांग, अरे आला एखादा कोरोनासारखा रोग म्हणून सांगता येत नाही मला, त्याच्यामुळे आयुष्यात आनंद घेतला पाहिजे. अजून एक वाक्य सांगतो, ऐका बरं. चलत असताना पावला पावलावर ते दुःख देणारी माणसं तुम्हाला नक्की भेटतील. माझं बोलणं कळतंय ना? चलत असताना पावला पावलावर ते दुःख देणारी माणसं तुम्हाला नक्की भेटतील, पण तुम्हाला हसवणारा 100तून एखादा असेल. हसवणारा 100तून एखादा असेल, अशी माणसं मात्र माणसाला जपले पाहिजे. हा हसल्यानं आयुष्य वाढतं, हसलं पाहिजे माणसाने. काही नाही म्हणे, सगळा आनंद जर कुठं असेल ना तर सगळा आनंद येतोय मला. कशाला धनाचा अहंकार करता, कशाला श्रीमंतीचा अहंकार करता, कशाला पैशाचा अहंकार करता. सगळं जे आहे ना ते सगळं इथंच ठेवावं लागणार आहे, जावा एकट्याला लागणार आहे. येताना काही घेऊन आलेलो नाही आणि जाताना काही घेऊन जाणार नाही. सगळं जे आहे रावणाच्या श्रीमंतीचा, ज्याला लयच ज्ञानाचा अहंकार आहे, ज्याला लयच धनाचा अहंकार आहे, ज्याला श्रीमंतीचा अहंकार आहे ना, त्यानं रावणाचं जीवन चरित्र बघावं. रावणा इतकं धन तुमच्या आमच्याकडे कोणाकडे नाही, आखी लंका त्याची सोन्याची आहे, बरोबर आहे. त्याच्या ज्ञानाचा विचार करायचा जर झाला तर एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण आहे. वाचायचं म्हणलं तर एवढं जर जातं, सांगितलं तर आपल्या डोक्याच्या वरून नाही. गजांतकम पुरांतकम मणिनिनम मणिभूषण, एवढा विद्वान रावण. त्याच्या संसाराचा, त्याच्या प्रपंचाचा जर विचार करायचा जर झाला, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातून, 80,000, 80,000 बायका होत्या, आपल्याला एक भेटाना. विचार करण्यासारखी. कुठं अगरबत्ती लावता आपली, होय बरोबर आहे का नाही? अहो महाराज, आमच्या गावात एका पोराचं लग्न होत नव्हतं, कारण ते होतं तोंडानं स्लिप, त्याला नीट बोलता येत नव्हतं. आमच्या मामाकडं आमच्याकडं आलं, म्हणजे काय म्हणणं माहिती का, काय म्हणणे मला, काय नुकते पोलीमध्ये पाहुणे येते, पुलन पोली खाते निघून जाते, काय लग्न होत नाही, तै नाही, नंबर देते, उद्या थांबतो म्हणते तर तेच जाते, येतच नाही. काय म्हणे लग्नच होय ना, काय तलाव म्हणले लग्नच होत नाही. त्याला म्हणलं लग्न होईल, एक काम करायचं, वर्गी बघायला गेला की तिथं गप राहायचं, बोलायचं नाही. गप राहायचं म्हणलं, बोलायचं चालते ना, काही आलतं नाही. तुम्ही म्हणता तर तला मामा आणि सचिन महाराज गेलो पोरगी बघायला. तुम्ही होते ना बाबा? होते ना, हो म्हणा, इथं ना काय घालून म्हणा, आपणच गेलो बरोबर आहे का नाही? हा म्हणजे आम्ही सगळेच होतो तिथं मस्त. हा विचार होतो. गेलो, मग गेल्याच्या नंतर सगळे आम्ही असं बसलो, पोरगी समोर आली, चहा दिला सगळ्यांना. याला कपामध्ये चहा दिला. चहा पिताना बाबा त्याच्या जिभेला चहा पोळाला. त्याला सांगितलं होतं बोलू नको, चहा पोळाला म्हणून त्याला काय राहवलं नाही. ते म्हणलं त्याले बोलला. बरं असं म्हणलं पोरीनं गपची बसा ना, तेवढ्यात पोरगी कशी करते, हो फुटून पी. हसा तुम्ही हसून घ्या, मी चहा घेऊन देतो जरा. हसलं पाहिजे माणसानं, बरोबर आहे का? असं म्हणलं कसे लग्न होते सांगा बरं, बरोबर आहे. आणि एक आहे का, या संसारात प्रपंचात कधीच पडू नका. कसाही संसार प्रपंच करणार बाबा असू द्या महाराज, मनुष्य त्याच्या जीवालाच लागतो महाराज. कसाही काट कसली ना संसार. आम्ही एकदा मुंबईला कीर्तनाला गेलो, ड्रायव्हर सोबत होता. आज ड्रायव्हर आला नाही आमचा, ड्रायव्हर सोबत होता. मुंबई पुणे जर बघितलं तर ट्रॉफिक जास्त असते. त्या ट्रॉफिक मध्ये आमची गाडी थांबली. आमच्या ड्रायव्हरकडे एक भिकारी भीक मागण्यासाठी आला बघा. त्यांना असा ड्रायव्हर साईडचा काच वाजवला. तुमच्या ड्रायव्हरने काच खाली घेतला
काच खाली घेतल्याच्या नंतर तो भिकारी पैसे मागत होता. ड्रायव्हरने खिशातले 5 रुपये काढले आणि त्याच्या हातामध्ये देऊन टाकले. तो भिकारी पुढे गेला, परत माघारी आला. ड्रायव्हर काका ज्या साईडला बसलेले त्या साईडची त्यानं परत काच वाजवली, परत 5 रुपये मागत होता. काका म्हणले, का रे आत्ताच 5 रुपये दिलेत ना, पुन्हा नंतर काय करायचे? ते काकाला काय म्हणा माहिती आमच्या, आधीचे 5 माझ्यासाठी आणि दुसरे जे देणार ते माझ्या मैत्रिणीसाठी. असं म्हणले कमाल आहे, भिकाऱ्याला सुद्धा मैत्रिणी असतात का? काय म्हणले ते, भिकाऱ्याला सुद्धा मैत्रिणी असतात का? ते भिकारी काय म्हणला माहिती का, काका तिच्यामुळेच भिकाला लागलो आहे. काय करायचं, कसाही काटकसरी न करणारा असू द्या, काही खरं नाही महाराज. संसार आहे म्हणे प्रपंच. इकडे लक्ष द्या, विनोदाचा हात सोडून द्या. सांगण्याचं तात्पर्य माझं, महाराज सांगतात करावे कीर्तन गावे हरीचे गुण. विषयावरती यावं ऐका. कीर्तन करा आणि मुकाने हरीचं गुण. कीर्तन करायला एकमेव कारण आहे देवाचं नामचिंतन, बाकी दुसरं काही नाही. एवढं सुंदर वर्णन एका श्लोकामध्ये केलेलं आहे. गोकोटी दानम ग्रहणे सुखासी मागे प्रयागी विकल्पवासी यज्ञाय तुम्ही सुवर्ण दानम गोविंद नामनाथ भवेत तुल्य गोकोटी दानम. तो म्हणजे या कोटी जरी काही दान केल्या तर घरामध्ये सुख येणार नाही. म्हणजे गोकोटी दानम ग्रहणे सुखासी मागे प्रयागी विकल्पवासी यज्ञाय तुम्ही सुवर्ण दानम. किती जरी सुवर्ण दान केलं, मेरू पर्वत एवढं जरी दान केलं तर घरामध्ये सुख येणार नाही. म्हणजे महाराज घरात जर सुख आणायचं असेल तर काय करावं लागेल, एकमेव कारण आहे गोविंद नामनाथ भवेत तुल्य. त्या गोविंदाकडे जा, त्या देवाकडे जा, त्या भगवंतालाच बसा. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तिने विना जीवा सुख नव्हे. नाही देवाला असं करून घेतलं म्हणजे जीवनामध्ये आपल्याला सुख भेटणार नाही. याच्याकरताच्या अभंगामधलं पहिल्या चरणात सांगतात करावे कीर्तन आणि मुखी गावे हरीचे गुण. कीर्तन करा आणि मुखाने हरीचं गुण गा. बरं, आम्हाला कीर्तनही करायचंय, मुखाने हरीचं गुणही गायचंय. पण कीर्तन करत असताना नेमकं करावं कुठलं? कीर्तनाचे प्रकार आहेत, गुण कीर्तन, लीला कीर्तन, सगुण कीर्तन, नाम कीर्तन. ह्या 4 कीर्तनापैकी आम्हाला एकच कीर्तन करायचंय. महाराज आम्ही नेमकं कीर्तन करावं कुठलं? तुम्ही गुण कीर्तन करू नका, लीला कीर्तन करू नका आणि सगुण कीर्तनही करू नका. करायचं जर असेल तर तुम्ही नामाचं कीर्तन आणि महाराज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर काय करायचं असेल तर तुम्ही कीर्तन कुठलं करायचं म्हणजे नामाचं कीर्तन तुम्ही करा. इकडे लक्ष द्या. काय सांगितलं महाराजांनी,
नामाचं कीर्तन. बरं, नामाचं कीर्तन आम्हाला करायचंय, पण हे साधन कसं आहे? अगदी सोपं आहे. सोपं साधन सांगायला सांगितलं होतं ना, याच्याकरता महाराजांनी साधनही तुम्हाला सोपं सांगितलं. कुठलं साधन आहे? नामसंकीर्तन साधन सोपे. बरं, केल्याच्या नंतर काय होईल? जेवढं पाप जन्माला आलंय ना, संपूर्ण जळून जाईल. जळतील पापे जन्मांतराला जेवढं पाप तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे ना बाबा, हे सगळं पाप जळून जाणार आहे. फक्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचं जर काय असेल तर नामाचं कीर्तन करा. देवाची प्राप्ती करून जर घ्यायची असेल तर जास्त काही लागणार नाही. देवाची द्वारी उभा, देवाच्या द्वारामध्ये एक क्षण जर तुम्ही उभा राहिला तर तुम्हाला काय भेटणार आहे? मुक्ती भेटेल. बरोबर आहे. या जन्म मरणाच्या पेऱ्यामधून जर आपल्याला मुक्ती पाहिजे असेल, याच्याकरता देवाच्या द्वारात एक क्षण उभा राहा. ऐका, हे कळालं नसेल तर अजून पुढे जाऊन सांगतो. हरी 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 मंत्र हा म्हणती जे वाचा तया मोक्ष. बरोबर आहे. हा हरीचा जर मंत्र तुम्ही जर वाचला तर तुम्हाला काय भेटेल? मोक्ष नक्की भेटेल. वारकरी संप्रदायाची निर्मिती, वारकरी संप्रदायाची सुरुवात करणारे भगवान शंकर आहेत. बरं, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव रंभारिकनाचा ते उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. याच्याकरता जिथं शंकराचं वर्णन आहे तिथं आदी शब्द ओम नमः शिवा आधी कावडी घेतले खाली मिळाले संतमान. जिथं शंकराचं वर्णन आहे बाबा तिथं आदी शब्द आहे. आदिनाथ उमा, आदिनाथ गुरु, आदी शब्द आहे शंकराचं जिथं वर्णन आहे. त्याचं कारण काय माहित आहे का? वारकरी संप्रदायाची निर्मितीच करणारे जर कोण असतील तर ते भगवान शंकर आहे. मुळात वारकरी संप्रदायात पंढरपूरचे पहिले वारकरी जर कोण असतील तर तेही भगवान शंकर आहे. आपल्या वारकरी संप्रदायाला 3 नावानं ओळखल्या जातं. वैष्णव संप्रदाय, भागवत संप्रदाय, अर्थातच वारकरी संप्रदाय. वैष्णव संप्रदाय हजारो वर्षापूर्वी अंमलात आलेलं नाव. 500 वर्षापूर्वी जे नाव अंमलात आलं भागवत संप्रदाय, आणि आता आहे हे वारकरी संप्रदाय. संप्रदाय एकच आहे, फक्त बदलले जर काही असतील तर नावं बदललेले आहेत. ऐका, आणि याच वैष्णव संप्रदायाचे, याच भागवत संप्रदायाचे तुम्ही आम्ही जर आपण कोण असाल तर कोण आहोत? याच वारकरी संप्रदायाचे आपण सगळेजण पाईक आहोत. अजून पुढे जाऊन सांगतो, ऐकणारे तुम्ही जाणकार आहात. देवाला जर मानायचं नसेल ना बाबा तर त्या देवाला तुम्ही मानू नका. वाक्य लक्षात ठेवा बरं. त्या देवाला, आपल्या ह्या संप्रदायाला मानायचं नसेल ना, मानू नका. पण आपल्यामुळं आपल्या संप्रदायाचा अपमान होईल असं तरी तुम्ही जगू नका. वाक्य ज्याला कळलं त्याने टाळ्या वाजवा. लक्ष देऊन ऐका. सांगण्याचं तात्पर्य मी तुम्हाला सांगतो. ऐका, एका बापाने मुलाला पुण्यासारख्या सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. मुलानं पुण्यामध्ये शिक्षण घेतलं. कोरोनाचा काळ आला, लॉकडाऊन पडलं, मुलगा घरी आला. 4-5 वर्ष मुलगा पुण्यामध्ये राहिला. वडिलांनी प्रश्न विचारला, बाबा 4-5 वर्ष तू पुण्यामध्ये राहिलास तर पुण्यामध्ये राहिल्याच्या नंतर तू शिक्षण कुठलं घेतलं? त्यानं सांगितलं, मी वकील झालो, LLB ॲडव्होकेट मी याचं शिक्षण घेतलेलं आहे. बरं, मग तू वकील झाला तर वकील झालाय, आता लॉकडाऊन पडलंय, कोर्ट तर सगळे बंदच आहे. फक्त लक्ष देऊन ऐका तर तुम्हाला कळलं. बरं, काय कोर्ट सगळे बंद आहेत आता, तर वकील तर झालाय, मग केस नेमकी लढायची कशी याचा अभ्यास आपण एका रूम मध्ये आपण आपल्या घरातच करू म्हणजे चालतंय. मुलाने सांगितलं, बाबा मी वकील, आणि हो. माझी आई जज. वडिलांनी सांगितलं, बाबा तुझी आई ह्या घरामध्ये लग्न झाल्यापासून जजच आहे, वेगळं सांगायची काही गरज नाही, म्हणायची चालतं. आणि बाबा तुम्ही कोण जर असाल तर तुम्ही आरोपी. बाबा म्हणले, हेही बरोबर आहे, तो गणित अगदी बरोबर लावलं, मी ह्या घरात लग्न झाल्यापासून आरोपीच आहे. ठरल्याप्रमाणे केस लढायला सुरू झालं. रूम मध्ये त्यांना कोर्ट तयार केला. वकील आरोपीला प्रश्न विचारत होता, म्हणजे मुलगा वडिलाला प्रश्न विचारत होता. नाव काय? सांगितलं. गाव? सांगितलं. लग्न झालंय का? हो म्हणे लग्नही झालंय. मुलं आहेत का? हो म्हणे एक मुलगा. काय करतोय? कुठं आहे? सांगा. माझा मुलगा वकील आहे. कोण आहे? कुठं आहे? मला सांगा. अरे तूच तर माझा मुलगा आहे ना. वडील मुलाला सांगताय. मुलगा म्हणला, मी तुमचा मुलगा हे कशावरून? मला याचा पुरावा द्या. हे कोर्ट आहे, कोर्टामध्ये पुरावा नसेल तर केस पुढे ढकलता येणार नाही, मला पुरावा पाहिजे. वडिलांनी सांगितलं, बाबा अशा गोष्टीचे कुठे पुरावे असतात का? अरे तूच तर माझा मुलगा आहे ना, काही बोलतो का? नाही म्हणे, तुम्ही माझे वडील नाही आहेत हे मी मान्य करणार नाही. काय मान्य करणार नाही? वादविवाद वडिलांमध्ये आणि मुलामध्ये चालत होता, आणि त्या वादविवादामध्ये आईला काहीतरी काम आलं म्हणून आई मधुपाक खाण्यामध्ये निघून गेले. पूर्वी बायका मधुपाक खाण्यामध्ये जात होत्या. तुम्ही कधी मधुपाक खाण्यामध्ये गेलेले का? बोला. हा,
मोदपाक खाण्यात गेलेला, माना हलवा गेलेला असाल तर, नाही गेले, स्वयंपाक कोण करतं मग तुमच्या घरी? तुम्ही मोदपाक खाण्यामध्ये जात नाही म्हणजे स्वयंपाक करतो कोण? मोदपाक खाणं म्हणजे शुद्ध मराठी भाषेमध्ये हे स्वयंपाक आताच्या भाषेत म्हणजे किचन. आता लक्ष देऊ नये का मला मुलं आई किचन मध्ये निघून गेले, अर्थातच मोदपाक खाण्यामध्ये निघून गेले. वादविवाद वडिलांमध्ये मुलामध्ये चालला होता. शेवटी कंटाळून वडिलांनी एक प्रश्न टाकला आणि वडिलांना सांगितलं, जाऊ दे, मी तुझा बाप नाही हे तुला असं वाटतंय ना? हो म्हणे, असं वाटतंय. ठीक आहे, चालतंय, मला बाप मानू नकोस. वाक्यात लक्ष देऊ नका फक्त, बरं काय? मला बाप मानू नकोस पण दुसऱ्याला म्हणू नकोस. बोलणं कळालं ना? काय? मला बाप मानू नकोस पण दुसऱ्याला म्हणू नकोस. तुम्ही आम्ही सर्वजण वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. तुमच्या सगळ्यांचा बाप पंढरीचा पांडुरंग त्या देवळामध्ये बसलाय, त्याला बाप मानू नका. पण ज्या वारकरी संप्रदायामध्ये आपण आलोत ना, या संप्रदायाचा आपल्यामुळे अपमान होईल असं तरी मात्र कधी जगू नका. त्या वारकरी संप्रदायाचे पाईक तुम्ही आणि आपण सर्वजण का? एवढं सोपं नाही महाराज. भाग्य आपलं या संप्रदायामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये तुम्हाला मला सगळ्यांना जन्म भेटला. बरं, बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. माझ्या भारत देशाच्या संस्कृतीचा जर विचार करायचा जर झाला तर काय आपल्या भारत देशाची संस्कृती आहे का? बरं, भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. ऐका रे दादांनो, भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे, आणि घासातला घास दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे. या भारत देशात तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय. बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. महाराज सांगतात, पवित्र ते कुळ पावन तो हा भारत देश पवित्र. येता हरीचे दास जन्म घेतात. भारत देशामध्ये ज्ञानोबारांनी जन्म घ्यावा, तुकोबारांनी जन्म घ्यावा. अरे वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना शपथ घेतली. अशा महात्म्याने ह्या भारत देशात जन्म घेतला. भारत देश पवित्र आहे आणि याच भारत देशामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय. आपल्या भारत देशात संस्कृती ही फार महत्वाची आहे. रावणाच्या लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. वाक्य लक्ष देऊ नये का? रावणाच्या लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. द्वारकामध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, द्वारका बुडाली. अमेरिकेला, फ्रान्सला, जपानला सोनं भरपूर आहे पण संस्कृती नसल्यामुळे एक ना एक दिवस फ्रान्स जळणार आहे, अमेरिका बुडणार आहे. पण आपल्या भारत देशामध्ये सोनं सुद्धा आहे आणि संस्कृती सुद्धा आहे. त्यामुळे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत आपला भारत देश अमरच राहणार आहे. संस्कृती ही फार महत्वाची आहे. दादा, आपण कुठं कमी पडलो याचा विचार करायचा जर झाला ना, एक वाक्य लक्ष देऊ नये का? धन किती कमवलंय काही किंमत नाही, पैसा किती कमवलाय काही किंमत नाही. नाही धन कमवता आलं नका कमवू, नाही पैसा कमवता आला नका कमवू. ऐका, धन कमवलं ना काही नाही, आज उद्या तोपर्यंत तुम्हाला लोक चांगलं चांगलं म्हणतील. तुम्ही आम्ही गेल्याच्या नंतर कोणी तुम्हाला चांगलं म्हणता नाही येणार. धनामध्ये धन कमवण्यामध्ये आपण कुठंतरी कमी पडलो तरी चालत, पैसा कमवण्यामध्ये आपण कुठंतरी कमी पडलो तरी चालत, पण चांगले विचार आणि चांगले संस्कार कमवण्यामध्ये कधी कमी पडू नका. हे आज काळाची गरज आहे. हे विचार कमी पडतात ही काळाची गरज आहे. आणि वारकरी संप्रदाय एकमेव चांगले संस्कार आणि चांगले विचार लावायचं ठिकाण जर कुठलं असेल तर हा धर्म मंडप आहे. काय? हा धर्म मंडप आहे. इथे जेवढे चांगले विचार आहेत, तिथे जेवढे चांगले संस्कार आहेत, बाबा इथल्या सारखे चांगले संस्कार आणि इथल्या सारखे चांगले विचार हे माझ्या अंदाजानं मला तरी नाही वाटत हे दुसरीकडे कुठं असते. वारकरी संप्रदायात मुलाला टाकल्याच्या नंतर आपला मुलगा कीर्तनकार नाही झालं तरी चालेल, आपला मुलगा गायनाचार्य नाही झाला तरी चालेल, आपला मुलगा सुंदर पखवाज वाजवणारा नाही झाला तरी चालेल, पण वारकरी संप्रदायामध्ये मुलाला टाकल्याच्या नंतर तो मुलगा कधीच व्यसन करणार नाही, आई वडिलांना कधीच विसरणार नाही, नारदाच्या गाडीवर घेऊन जातो. ही ताकद संप्रदायाची आहे. काय? हे ताकद जर कशाची असेल ना, ही ताकद वारकरी संप्रदायाची आहे. आजचं हे कीर्तन मी तुम्हाला उपदेश करावा, मी तुम्हाला कीर्तन सांगावं, दादा मी तेवढा पात्रतेचं नाही. आजचं हे कीर्तन फक्त छोट्या मुलांसाठी, तरुण मुलांसाठी. त्याचं कारण आहे, माझ्यासारख्या बालकाकडे बघून आपल्या गावात एखादं तरी बालक, माझ्यासारख्या तरुणाकडे बघून आपल्या गावात एखादं तरी तरुण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालून या नाही टाळी घेऊन करावा, याच्याकरता आजचं हे कीर्तन आहे. कुठंतरी काहीतरी कधीतरी माणसाच्या जीवनात बदल व्हावा याच्याकरता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केला. किती मोठे मोठे गाणारे आपल्या गावात आले, काही किंमत नाही. किती मोठे मोठे वाजवणारे, काही किंमत नाही. किती मोठे मोठे कीर्तनकार, काही किंमत नाही. दादा, गावामध्ये सप्ताह करत असताना लोकांच्या जीवनात बदल केले झालाय, त्याला फार मोठी किंमत आहे. बदल होणं हे फार महत्वाचं आहे. बरं, एका वर्षामध्ये एक जण माळकरी हो द्या, गावात सप्ताह करतोय ना, सार्थकी लागलं म्हणून समजावं. काम काही नाहीत म्हणून करायचंय का?
पैसे जास्त झाले म्हणून करायचंय का? हा, कुठंतरी विचाराची गरज आहे चांगल्या, म्हणून एवढा तुम्ही आम्ही केलेला हा अट्टहास आहे. बरोबर आहे ना? चांगले विचार लावायची काहीतरी गरज आहे, याच्याकरता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केला. याच्याकरता बाबा इथे यायचा आलं पाहिजे. हे कीर्तन म्हणजे हे गॅरेज आहे थोडक्यात. इथं आलेल्या गाड्या बिघडत नसतात, बिघडलेल्या गाड्या सुधरवायचं ठिकाण जर कुठलं असेल ना, ते म्हणजे कीर्तन आहे. याच्याकरता इथे यावं. हा, कार्यक्रमही त्याच थोडीचा आहे. बदल होईल का नाही हे मी सांगायची काही गरज नाही, 100% बदल होणारच आहे. बरोबर आहे का नाही? गुरुवर्य कृष्णाजी माऊलींचा आशीर्वाद तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठीशी. बरोबर आहे का नाही? एवढा तोला मोलाचा कार्यक्रम साधू संतांच्या कृपेने, साधू संतांच्या प्रेरणेने, भगवंताच्या कृपेने हा कार्यक्रम चालू आहे. आदरणीय महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रम जर मोठा करायचा असेल, चांगला करायचा असेल, याच्याकरता देवाचा कृपाशीर्वाद असणं फार महत्वाचं आहे. संतांची प्रेरणा असणं फार महत्वाची आहे आणि योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन असणं ही फार महत्वाचं आहे. विचार करायची गोष्ट इथं योग्य व्यक्तीचं मार्गदर्शनही, संतांची प्रेरणाही आणि भगवंताचा कृपाशीर्वादही आहे. याच्याकरता एवढा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या गावचा कार्यक्रम गाजलेला आहे. त्याच कोटीमध्ये, त्याच ताकदीमध्ये. बरोबर आहे का नाही? हा, हे म्हणजे आपलं गाव म्हणजे केंद्रबिंदू आहे. बरोबर आहे का नाही? हा, सगळे सूत्र इथूनच हालतात. हा, कळायलंय ना? बरोबर आहे का नाही? हा, एकदा इथं आलेला कीर्तनकार मला नाही वाटत तो परत माघारी येईल. बरोबर आहे का नाही? खरं आहे का नाही? हा, थोडा तुम्ही आम्ही सर्वांनी अट्टहास केला की संतांची कृपा, देवाचा कृपाशीर्वाद असणं हे फार महत्वाचं. झाली माझी वेळ, जास्त वेळ काय तुमचा घेणार नाहीये. फक्त मी 5 मिनिटं घेतो, चालेल ना? 5 मिनिटं. काही अडचण? बोर झाला? महिला मंडळ बोर झालात? पाठीमाग बोर झालात? नाही ना? इकडे बसलेले बोर झालात? नाही ना? बोर झाले असाल तर एकदा चहा सांगू का? नाही ना तसं काही? फ्रेश बसा, 5 मिनिटं घेतो. तुम्ही म्हणत असाल तर घेतो, नाही तर लगेच 8 तास म्हणायला काही अडचण नाही. बरोबर, घेऊ का? हा, आपलं झाल्याच्या नंतर योगा दुसऱ्याच्या वावरात कशाला मशागत करायला जायचंय? म्हणत असाल तर 5 मिनिटं घेतो, शेवट 5 मिनिटं घेतो. लक्ष देऊ नका. एका विचाराची फक्त एक गरज आहे, याच्याकरता शेवटचे 5 मिनिटं तुमच्यासमोर मांडणार आहे. लक्ष देऊ नका. देवाकडे जाण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगितला. 1 तासामध्ये, 1.5 तासामध्ये, 2 तासामध्ये देव प्राप्त कसा करून घ्यायचा हे मी तुम्हाला सांगितलं. आपल्या जीवनामध्ये दुःख येतंय का हे मी तुम्हाला सांगितलं. दुःख बाजूला काढण्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं. दुःख बाजूला जर काढायचं असेल तर नेमकं आपल्या जीवनात आपल्याला काय करावं लागेल सगळं मी तुम्हाला सांगितलं. आणि एक शेवटचं वाक्य सांगता येईल का? ज्या माईनेंच्या बापाने तुम्हाला मला एवढं तोला मोलाचं शरीर दिलंय, ज्या माईनेंच्या बापाने तुम्हाला मला जन्माला घातलंय दादा, त्या माईला त्या बापाला कधीच विसरू नका. आयुष्यभर वारंवार कुठेही कधीही केव्हाही समानारे जर कोण असतील ना तर त्या एवढी भेटली. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला माई नाही त्याला मायेची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. कोण असते मान, कोण असतो बाप? दादा दगडावर बसटणार चंदन म्हणजे बाप आहे, इमारतीचा पाया म्हणजे बाप आहे. एके दिवशी दगडानं चंदनाला प्रश्न विचारला, म्हणे का रे दादा एवढा तू का घासतोस रे? घासू घासू एके दिवशी संपून जाशील, एवढा घासू नकोस. चंदनानं दिलेलं उत्तर एवढं गोड होतं. चंदन काय म्हटलं माहितीये का? दादा माझ्या जर घासणाने या वारकऱ्यांच्या जर कपाळाला सुगंध मिळत असेल, माझ्या जर घासणाने या श्रोत्यांच्या कपाळाला जर सुगंध मिळत असेल तर मी मात्र घासायला तयार आहे. असा म्हणणारा म्हणजे आपला बाप, असा म्हणणारा म्हणजे आपला बाप आहे. दादा ऐका, बाप महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जीवनामध्ये तुम्ही खूप धन कमवताल, खूप श्रीमंती कमवताल, खूप पैसा कमवताल, जगामध्ये तुम्ही खूप पुढे जाताल, पण कौतुकाचे थाप पाठीवर टाकणारा जर बाप नसेल आणि प्रेमाने चेहऱ्यावर हात फिरवण्याची माय नसेल ना तर कमवलेलं सगळं शून्य झाला. सगळं शून्य ते कमवलेलं. माय बाप असणं फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं. विचारा ज्याला माय नाही त्याला मायेची किंमत विचारा. महिला मंडळात तुम्ही कीर्तनाला बहुसंख्येने उपस्थित आहेत. माझा प्रश्न आहे असा तुम्हाला, मायेची वाट किती दिवस आहे तुमच्यासाठी?
बोला. जोपर्यंत माहेरातली माय जिवंत आहे, जोपर्यंत माहेरातला बाप जिवंत आहे, हो ना. जाऊ द्या एकदा त्या माहेरातली माय निघून गेल्याच्या नंतर परत माहेराला जाऊन बघा. तुमच्या देशी बदल झाल्याशिवाय लागणार नाही. माई तर माई असते, बाप तो बाप असतो. प्रत्येकाची जागा कोणी ना कोणीतरी नक्की घेईल, पण माईची जागा आणि बापाची जागा घेणाऱ्या या जगामध्ये दुसरे कोणी नाही. बरं, आई वडिलाशिवाय कोणीच नाही. पैशाच्या जोरावरती तुम्हाला सगळं विकत घेता येईल, सगळं भेटत. जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला पैशाच्या जोरावरती गेलेली माया, गेलेला बाप त्या पैशाच्या जोरावरती परत विकत घेता येणार नाही. शोकांतिका आहे. अहंकारानं सांगणार नाही बाबा, मी वस्तुस्थिती सांगतोय. मी महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये मी कीर्तनाला गेलो, मग कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, इकडे गुजरात असेल, सगळीकडे मी कीर्तनाला गेलो नाही का. शोकांतिका एका गोष्टीची वाटते दादा. काही जणांचे कोटी कोटी रुपयाचे बंगले असतात, पण बंगल्यामध्ये राहण्यासाठी आई वडील नसतात. बाहेर खाटावरती त्यांची जागा असते, घरामध्ये त्यांना जागा नसते. ज्या बापाने आपल्याला धरून कमवायचं शिकवलं, हाडाचं काळं करून रक्ताचं पाणी करून ज्या माईने तुम्हाला मला लहानाचं मोठं केलं, त्या महिलांना त्या बापाला जर वय झाल्याच्या नंतर आपण घराच्या बाहेर जर काढून घेत असेल तर याच्यापेक्षा काय मोठी शोकांतिका पाहिजे सांगा ना. मायबाप असणं हे फार महत्वाचं आहे. मायबाप सांगायला नका जाऊ, तुम्ही आळंदीला जाऊ नका, तुम्ही पंढरपूरला जाऊ नका, कुठं जाऊ नका. घरी बसल्या बसल्या आई वडिलांची सेवा करा. सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुण्य आई वडिलांच्या सेवेमध्ये लागेल. माय बाप केवळ काशी ते कुठं जाऊ नका, घरी बसल्या बसल्या आई वडिलांची सेवा करावी म्हणून सांगा. बरोबर आहे. ऐका, एखाद्याने असा प्रश्न विचारला, या जगाच्या पाठीवरती श्रीमंत म्हणावं कोणाला? ऐका, त्याच्या धनावरती त्याची श्रीमंती नाही काढली जाणार, त्याच्या पैशावरती त्याची श्रीमंती नाही काढली जाणार, त्याच्या घरावरती त्याची श्रीमंती नाही काढली जाणार. या जगाच्या पाठीवरती श्रीमंत मनुष्य तो आहे ज्याच्या घरामध्ये माय आहे, बाप आहे आणि देवाची सेवा करा. ते दोन वाक्य माझ्या घरी घेऊन जा. तुमच्या गावात माझं कीर्तन झालं म्हणून सफर. आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीये, आता भेटलंय. चांगलं जगा, प्रेमानं जगा, आनंदानं जगा. कोणाशी वाद विवाद हे डोक्यातून काढून टाका. काही नाही महाराज, काही सोबत येणार. मस्त आपल्या मस्तीमध्ये जगलं पाहिजे, आपल्या आनंदात पारमार्थ केला पाहिजे. तुम्ही चांगलं बघा, वाईट बघा. 40% समाज तुमच्या कायम विरोधामध्ये, 100% कोण बाबा कोणीच कोणाला देत नाही. याच्याकरता परमार्थ करत असताना, जीवन जगत असताना स्वातंत्र्य प्रत्येकाला आपल्या मस्तीमध्ये आपण जगलं पाहिजे. आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीये. आता भेटले एक घास हातात, एक घास तोंडात, एक घास गिळायची सत्ता सुद्धा तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. वृक्षाची पाने आले ज्याची सत्ता, वृक्षाचं पान हलवायची सत्ता जर हातात कोणाच्या असेल ते मात्र त्या देवाच्या हातात आहे, त्या भगवंताच्या हातात आहे. याच्याकरता जीवनामध्ये जीवन आनंदानं जगावं, प्रेमानं जगावं. आजचं हे कीर्तन फक्त छोट्या मुलांसाठी, तरुण मुलांसाठी आहे. याच्याकरता माझ्याच नावावरती हा सुंदर अशा प्रकारचा, गोड अशा प्रकारचा संदेश तयार केलेला आहे. हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जा. हे तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती. मंडपाच्या बाहेर गेला, तिकडे वॅगनर गाडी लावलेली, गाडीकडे जाऊन प्रत्येकानं कॅलेंडर घेऊन जा. या कॅलेंडरची काही जास्त किंमत नाही, फक्त 20 रुपये या कॅलेंडरची किंमत आहे. रोज सकाळी संध्याकाळी हे कॅलेंडर वाचा, नक्की तुमच्या जीवनामध्ये बदल होईल. अतिशय सुंदर अशा प्रकारचा, गोड अशा प्रकारचा लेख तयार केलेला आहे. आयुष्यामध्ये जीवन कसं जगावं, नाते कशी टिकवावे, आयुष्य आपलं एवढं चांगलं हे कसं जगलं पाहिजे, हा लेख तुम्हाला सगळं शिकवतोय. माझ्याच नावावरती सुंदर अशा प्रकारचा लेख आहे. ऐका भाविक मायबाप चैतन्याचा जिव्हाळा. पाया पडून सांगतो जपा लेकरा बाळा, ऐका भाविक मायबाप चैतन्याचा जिव्हाळा. नको द्वेष नको मत्सर पुरवा नाटाचा माळा, ऐका भाविक मायबाप चैतन्याचा जिव्हाळा. बांधावरची भांडणं काळा गुंफा प्रेमाच्या माळा, ऐका भाविक मायबाप चैतन्याचा जिव्हाळा. जीव तोडून सांगतो हा चैतन्याचा जिव्हाळा. अतिशय सुंदर अशा प्रकारचा, गोड अशा प्रकारचा हा लेख, हा संदेश तयार केलेला आहे. हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जा. हे तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती. अजून एक आनंदाची गोष्ट तुमच्या सगळ्यांसाठी आहे. वारकरी संप्रदायामध्ये मुलाला टाकावं, टाकलंच पाहिजे. आपल्या परिसरामध्ये आदरणीय महाराजांची संस्था आहे, मालेगावला महाराजांची संस्था आहे. संस्थेमध्ये मुलाला टाका, ही काळाची गरज आहे. मी म्हणत नाही कोणाच्याही संस्थेमध्ये टाका, पण मुलाला संस्थेमध्ये टाकलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचं ज्ञान, वारकरी संप्रदायाचा विचार हा डोळ्यासमोर आणला पाहिजे. तसंच आम्ही एक सुंदर अशा प्रकारचे एक संकल्प राबवलाय. आतापर्यंत 4-5 वर्ष आम्ही मौलिक ज्ञानोबारांच्या सानिध्यामध्ये तीर्थक्षेत्र आळंदी येथे होतो, पण आता इथून पुढे बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये काठोडा गोळेगाव नावाचं गाव आहे.
तिथं सुंदर अशा प्रकारचा श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं प्रशस्त वातावरण असणारं छत्तीसगडामध्ये सुंदर असं देवस्थान आहे. तर तिथं आम्ही पुढल्या वर्षीपासून संस्थांची ओपनिंग करतोय. तर तिथं 1 महिन्याचं शिबिरही घेतलं जाणार आहे. शिबिरामध्ये जर कोणाला मुलाला पाठवायचं असेल तर नाव नोंदणी करा. नाव नोंदणी आतापासूनच चालू झालेली आहे. मुलाला शिबिरामध्ये टाका. मग नंतर 1 महिना मुलगा शिबिरामध्ये राहिल्याच्या नंतर पुढलं वर्षभर तो मुलगा राहील का नाही हे लगेच कळतंय. पण अवश्य मुलाला टाका. ते दर महिन्याला पौर्णिमाला कीर्तनही होतं, ज्ञानदानही होतं, अन्नदानही होतं. आणि आदरणीय संस्थांच्या उद्घाटनाच्या टायमिंगला, ओपनिंगच्या टायमिंगला पत्रिका घेऊन मी तुमच्याकडे तुमच्या गावामध्ये आवर्जून येणार आहे. तेवढंच तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद देण्याकरता यायचं. मोठा कार्यक्रम आहे. सुंदर अशा प्रकारचा इंदुरीकर बाबांचं कीर्तनही होणार आहे. तर तुम्हाला सर्वांना आताच निमंत्रण देतोय. कार्यक्रम जवळ आल्याच्या नंतर परत पत्रिकाही घेऊन तुमच्याकडे येतो. काही काळजी करू नका, चिंता करायची गरज नाही. मी पुन्हा येईन. या 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 आता सगळंच मी गुत घ्यायचंय ना. नक्की पुन्हा नंतर योग आल्याच्या नंतर येईल. काही काळजी करू नका. अभंगाचा अर्थ भावार्थ माझ्या पद्धतीने जसा झेपल तसा मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. काही जर चुकलं हुकलं असेल तर मुलाचं अंतःकरण करून मला माफ करा. योग्य आहे ते घरी घेऊन जा. जे चुकलं हुकलं असेल ते माझे मला परत देऊन टाका. करावे कीर्तन मुखे गावे हरीचे गुण. तुम्ही कीर्तन करा. मुखाने हरीचं गुणगा काय होईल. मग काही हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. काळाला नागवायची ताकद हातात कुणाच्या असेल तर ते देवाच्या हातात. शांती खडग हाती काळा सिते नागविते तो देव तो भगवंत महाराज सांगतात. तुका म्हणे दाता सका. दान देणारा तो जर कोण असेल तर तो फक्त भगवंत आहे. तुका म्हणे दाता सका. ऐशा अनंताच आहे का. अभंगाचा अर्थ भावार्थ तुमच्यासमोर मांडलेला एखादा शब्द काही जर चुकला उकला असेल तर मुलाचं अंतःकरण करून मला माफ करायचे योग्य आहे ते घरी घेऊन जा. जे चुकलं उकलं असेल ते माझी मला परत देऊन टाका. झालेली सेवा ज्ञानोबा यांच्या चरणी, भगवंताच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून येथे सेवेला पूर्णविराम. एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करा. पत्रकार कोणी असतील तर पेपरला बातमी देऊन टाका. आता उभे सर्वांनी हात वर घ्यायचे. टाळ पखवाज बंद. सगळ्यांनी फक्त सोबत टाळी वाजवायची. सगळ्यांची टाळी सोबत. एक एक टाळी, एक टाळी सगळ्यांची सोबत. एक 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 टाळी.